नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती 2023 त्यानंतर आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती तसंच विद्यार्थी मित्रो सरळ सेवेचे माहितीने अपडेट देत असतो। आज आपण अत्यंत महत्त्वाची माहितीने अपडेट आणले आहेत। विद्यार्थी मित्रो, डबल फॉर्मबद्दल एक फोटो व्हायरल होऊ राहिला आणि त्या संदर्भामध्ये नेमकं काय खरं काय खोटं त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ आणला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक विनंती करतो, जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। शेवटपर्यंत बघा। पोलीस भरती 2024 पोलीस भरतीमध्ये यावर्षी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना 17,000 पदाची सर्वात मोठी भरती काढलीत। विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, परंतु एक सर्वात मोठा पेच निर्माण झाला की डबल फॉर्मबद्दल काय आहे। या डबल फॉर्ममुळे मागील भरतीमध्ये खूप मुलांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बऱ्याच उमेदवारांनी प्रामाणिकपणे फॉर्म एकच टाकला। त्यांना भीती होती की आपण जास्त फॉर्म टाकले आणि ऐनवेळी जर शासनाने रद्द केले तर आपली उमेदवारी जाईल। त्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी एकच फॉर्म टाकले होते आणि काही उमेदवारांनी रिस्क घेतली होती। त्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म टाकले आणि त्यांना चांगले मार्क मिळाले होते। बरेच उमेदवार आता भरती झाले आहेत त्यातले ज्यांनी डबल फॉर्म भरले त्यांनी, तर त्या सर्व उमेदवारांनी डबल फॉर्म भरले होते। डबल फॉर्ममुळे इतका फायदा त्यांना झाला की ग्राउंडसाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड देता आलं, ज्यामुळे जिथे चांगले मार्क आले तिथल्या त्यांनी पेपर देऊन तिथे चांगले मार्क मिळवले। दुसरा फायदा म्हणजे मुंबईचा पेपर नंतर झाला आणि इतर जिल्ह्याचे पेपर एकाच दिवशी झालेत, त्यामुळं उमेदवारांना तो एक फायदा झाला डबल फॉर्मवाल्यांना। तसंच सिंगल फॉर्मवाल्यांना खूप मोठा फटका बसला होता। मागील भरतीमध्ये बऱ्याच उमेदवारांनी आंदोलन केली, रस्त्यावर उतरले होते, वेगवेगळ्या प्रकारची शासनाकडे मागणी केली होती, परंतु यामध्ये कोणी लक्ष घातलं नाही। त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे नाराज झाले आणि यामध्ये सगळे विद्यार्थी आणि यूट्यूबवाले किंवा इतर कोणी असो आणि इतर जे शिक्षक वगैरे आहेत ते सुद्धा भरमत होते की नेमकं सांगावं तरी काय माहिती द्यावी। कारण की डबल फॉर्म जर भरला उमेदवारांनी सांगितलं आणि जर ऐनवेळी विद्यार्थ्यांची उमेदवारी रद्द झाली तर विद्यार्थ्यांना नुकसान होईल आणि जर एकच फॉर्म भरला तर विद्यार्थ्यांना तसं नुकसान होईल। त्यामुळे राज्य सरकारला आपली हात जोडून यावेळेस कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने या डबल फॉर्मबद्दल काहीतरी स्पष्टता द्यावी। डबल फॉर्मबद्दल सगळ्यांना सिंगल फॉर्म भरता यावा, तेवढीच एक मोठी संधी असेल उमेदवारांना। तर माननीय आपली देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपली कळकळीची विनंती आहे की साहेबांनी यामध्ये लक्ष घालून डबल फॉर्मबद्दल स्पष्टता द्यावी। तसेच यावर्षी डबल फॉर्म भरता येणार नव्हतं, त्यामुळे अवघड होतं, परंतु आता बघू पुढं काय होतं ते। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद, आभारी। तर विद्यार्थी मित्र, एक तुम्हाला म्हणजे व्हायरल फोटो उरायला त्यामध्ये डबल फॉर्मबद्दल त्यांनी सांगितलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण स्पष्टता आणली आहे। बऱ्याच उमेदवारांना ते भरम आहेत, तर शासनाने सुद्धा यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मनातली शंका दूर करावी अशी आपली विनंती आहे। तसंच विद्यार्थी मित्र, अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा। शेवटपर्यंत